ही आधार देणारी योजना तुम्ही त्यांना आता जमिनीत गाडलं. कामं अर्धवट राहणं हा प्रशासनाचा दोष आहे. हे गरीब लोक असतात. ते गाईचा कोटा शेतकऱ्यांना देतो, त्याचे पैसे मिळाले नाहीत. गावामध्ये सिमेंटचे रस्ते झाले, त्याचे पैसे आपण दिले नाहीत ना. कामगारांचे पैसे दिले. मंत्री महोदय, महाराजांना काही महाराज आपलं महाराज अध्यक्ष महाराज आपलं उत्तर आपण देत आहेत. आपलं 2 इंजिनचं सरकार आहे. आता 3 इंजिनचं सरकार आहे. हे 3 इंजिनचं सरकार, इथलं 3 आणि तिकडलं 1 असं 4 इंजिनचं सरकार आपलं आहे. तुम्ही म्हणतात की केंद्राने वाटा दिला नाही. ऐका ना, तुम्ही उत्तरात दिलं आम्ही करून ठेवलेलं होतं प्रोव्हिजन, पण त्यांनी दिलं नाही म्हणून लेट झालं असं तुम्ही उत्तरात दिला. हे 4 वर्षाचे पैसे आहेत. एक गोष्ट तुम्ही लक्षात करा, हे गरीब लोक असतात. गाईचा कोटा शेतकऱ्यांना देतो, त्याचे पैसे मिळाले नाहीत. गावामध्ये सिमेंटचे रस्ते झाले, त्याचे पैसे आपण दिले नाहीत ना. कामगारांचे पैसे दिले ना, त्या शेतकऱ्यांचे पैसे आपण दिले 4 वर्षांनी. हे लोक पैसे कुठून आणतात? दुकानातून उधारी घेतात. लोखंड आणतील, सिमेंट आणतील. सगळ्याच आमदारांना इथं माहिती आहे सभागृहातल्या. आपल्याला माहिती आहे की मला माहिती नाही. आणि अध्यक्ष महाराज, त्या दुकानदारांनी त्यांना पैसे वेळेवर मागून घेतले, त्यांना बिकवाक करून आपले पैसे द्यावे लागले. सरकारची योजना जी आहे या सगळ्यांना आधार देण्याची आहे. आणि ही आधार देणारी योजना तुम्ही त्यांना आता जमिनीत गाडलं. मग 4 वर्षाचे पैसे तुम्ही व्याजासकट देणार आहे का या लोकांना? त्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे. चूक तुमची आहे, केंद्र सरकारची आहे. आणि म्हणून या गरिबांचं जे नुकसान तुम्ही केलेलं आहे, त्यांना आपली संपत्ती विकून या लोकांना पैसे द्यावे लागले. दुकानदारांना हातावर पोट भरणारी लोक होती, त्यांना आपण आता हे 4 वर्षानंतर पैसे देणार आतापर्यंत सांगितलं, तर हे व्याजासकट देणार का? हा माझा सवाल आपल्याला आहे. सन्माननीय अध्यक्ष महाराज, केंद्राने 23/2/2026 1409 कोटी रुपये यासाठीचे जे केंद्राचा हिस्सा होता तो राज्याला दिलेला आहे. नंबर 1, आपण जो विलंब आकार म्हटला की 15 दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला तर बिलं द्यायला, त्यांची मजुरी द्यायला, तर आपल्याकडे विलंब भत्ता 0.05% तरतूद आपण याच्यामध्ये केलेली आहे. 15 दिवसापेक्षा जास्त विलंब झाला आहे त्या ठिकाणी विलंब भत्ता हा 0.05% या दराला देण्याची तरतूद आपण केलेली आहे. सोळंके साहेब त्यांचं होते. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी गडचिरोलीमधल्या प्रश्न चालू आहे, परंतु सर्वसाधारण अनुभव असा आहे की अकुशल कामाचे पैसे लवकर मिळतात, परंतु कुशल कामाला 2 ते 3 वर्षसुद्धा थांबावं लागतं. तर मंत्री महोदय, महाराष्ट्रातल्या किती कुशल कामाची देयके अद्याप पेंडिंग आहेत, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की ही कामं, एखाद्या गावामध्ये 20 कामं जर अर्धवट असतील तर नवीन कामांना मंजुरी दिली जात नाही. तर ही अट करते, नवीन आपले जे काय अर्ज करतात त्यांचा काही दोष नाही आहे. कामं अर्धवट राहणं हा प्रशासनाचा दोष आहे. तर ही बाब लक्षात घेऊन आपण ज्या ठिकाणी अर्धवट कामं आहेत त्या ठिकाणी नवीन कामांना परवानगी देणार का? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.